ओम जय गुरुदेव. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये वाऱ्याबद्दल थोडंसं सांगितलेलं आहे, तर ते पुढचं सांगते आज. मंदिरामध्ये गेल्यानंतर स्त्रियांना कुठंतरी गेल्या की घुमवायला सुरुवात होते. तर मग अशा वेळेला तुम्ही वारा आहे, वारं समजता आणि तुम्हाला वाटतं देवी अंगात आली. तर मग आता तुम्हाला मी काल ह्याबद्दल थोडंसं सांगितलं होतं की खूप अशा वाईट शक्ती असतात. कोणीतरी आपल्या मागे काहीतरी पाठवलेलं असतं. किंवा जर समजा अजून एक आहे, ते म्हणजे जेव्हा समजा खूप आजकाल आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळं अतृप्त आत्मे असे फिरत असतात. ते पण कोणाच्याही शरीरामध्ये आजकाल प्रवेश करणं सोपं गेलेलं आहे. त्याला कारण आहे एक वेगळं. तर मग तसे पण प्रकार होतात. मग ते काय करतात, देवतांचे नाव घेतात. मग तुम्हाला असं वाटतं चला वारं आलं, कारण देवताचं जर नाव घेतलं तर त्यांचा उल्लेख होत नाही किंवा त्यांना कुणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत नाही. कारण देव आहे हे म्हटलं की त्यांना आपलं देवाच्या नावाखाली राहता येतं. मग त्याच्यात पुढचं थोडंसं काही सांगत नाही, त्यातलं पुढचं सांगते आहे. ते म्हणजे मग त्यांचं छान आपलं चाललेलं असतं. आजकाल खाणं सगळ्यांना आहे, त्यांना जे आवडतं ते मनुष्य खातात. वारं जरी असेल कोणाला, तरी पण खाण्याचा प्रकार आहे. तर मग ते काय होतं, त्यांचं आपलं छान चाललेलं असतं. त्यामुळं ते आपलं देवताची नावं घेतात, उमवत राहतात आणि आपलं त्यांचं चालत राहतं. तर मग त्याच्यामध्ये हाल तुमचे होतात. कसे होतात, तर तुम्हाला त्याचा खूप दुष्परिणाम होत असतो. कारण किती केलं, ही वाईट शक्ती ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते, तेव्हा तुमचं शरीर हळूहळू खचायला लागतं आणि त्याच्याने आजार उद्भवतात, खूप प्रकार होतात. मग तुम्ही जरी देवाचं नाव घेतलं, जे एखाद्याला कोणाला जर समजा ते जर ओळखता आलं की हे वारं आहे की काही बाहेरची बाधा आहे, तर ठीक. जर एखाद्याला कोणाला ओळखताच नाही आलं, तर त्यांनी जर तुम्हाला तुमचं काही कार्यक्रम केला आणि जर समजा त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी देवतेचं नाव देऊन जर त्यांना तुमच्या शरीरामध्ये प्रवेश तर असतोच त्यांचा, तर त्यांना काही काढता आलं नाही आणि तसा जर त्यांनी तुमचा कार्यक्रम केला, तर मग तर काही खरं नाही. मग असं झालेलं आहे. मग त्यांचं आयुष्य असं जातं. लोक काय म्हणतात, अरे चला देव केला, देवाचा कार्यक्रम केला तरी ह्यांच्यामध्ये काही फरक नाही. आणि त्यांचं जसं जसं जीवन जातं तसं तसं खच्चीकरण वाढत जातं. त्या लोकांचं कसं वाढत जातं, प्रगती काही होत नाही. ते काय होतात, प्रगती काहीच होत नाही त्यांच्यामध्ये आणि ते असे आजारी पडत राहतात. त्यांचं आहे ती परिस्थिती त्याच्यापेक्षा बिकट होत जाते. मग लोक काय करतात, देवाला नाव ठेवतात. देवाला काही नाव ठेवायची गरज नाही, कारण देव कोणाचं वाईट करत नाहीत. कारण हे न ओळखण्याचा दुष्परिणाम आहे किंवा हे ओळखता आलं पाहिजे. आणि हे असं कुठं होतं की अगदी भोळी भक्ती समजून एखादा मनुष्य पुढं चालला आहे, त्याच्याकडं कोणीतरी बघायला गेलं तर त्याला जेवढं ज्ञान आहे तेवढंच तो समोरच्याचं बघणार. ह्याचा परिणाम त्या बघणाऱ्यांना पण होतो. तर माझं एकच म्हणणं आहे की कोणाला जरी असं थोडाफार त्रास होत असेल, तुम्ही पुढचं लगेच निर्णय न घेता थोडंसं का त्रास होतो आहे, कशामुळं होतो आहे, काहीतरी उपाय सांगितलेले असतात, ते उपाय करायचे. त्या उपायाने तुम्हाला फरक पडत जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये एक अजून होतं, पैसे नाही आहेत म्हणून कुणी कार्यक्रम करता येत नाही. ते पण ते देवता आहेत का नाही ह्याचं तरी तुम्ही परीक्षा घ्या ना आधी. ते नाही करत. आमचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि कार्यक्रम झाला की आमचं चांगलं होणार आहे.
ह्याचा विचार करू नका. कारण त्याच्यासाठी तुम्ही चांगले असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि स्त्रियांना खूप लवकर भुरळ पडते, तर अशी काही भुरळ पाडून घेऊ नका. काही जे घरगुती उपाय सांगितलेले आहेत ते उपाय करत राहा. त्याच्याने तुम्हाला त्रास होतो आहे किंवा नाही होत ह्याचं तुम्हाला ते कळेल. आणि मग हे अशा प्रकारचं चुकीच्या पद्धतीने जर तुम्हाला देवता समजून जर दुसरंच कशाचं काही करून म्हणजे कार्यक्रम केला तर त्याचा खूप दुष्परिणाम होतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे घाई कुठल्या गोष्टीची करू नका. देव असेही पावतात, पण फक्त आपण भक्ती केली पाहिजे. ती भक्ती तुम्ही साध्या फोटोची केली तरी देव पावतात ना. त्यासाठी मूर्ती उभी केली पाहिजे असं तर नाही. त्यासाठी कार्यक्रम बरेच जण सांगतात कार्यक्रम केला पाहिजे. जर देवीचं वारं असेल तर करा. आणि खूप ठिकाणी असं झालेलं आहे की काही लोकांना हे देव आहे की दुसरं काय आहे हे ओळखता येत नाही. आणि अजून एक मला सांगायचं म्हटलं, जिथं पवित्रता असेल तिथं देवी येते, जिथं पवित्रता नसेल तिथं देवी कधीच येणार नाही, हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगू शकते. कारण जिथं आई कधीच घाणीत जात नाही, हे लक्षात ठेवा. तिथं वाईट शक्ती जातात, देवाचं नाव घेऊन जातात आणि ती लोक देव समजून त्याचा पुढं प्रचार चालू ठेवतात, मोठेपणा गाजवतात. पण हे असं काही होत नाही. कारण देवी शक्तीसाठी खूप मोठं भक्ती असावी लागते, प्रार्थना असावी लागते, थोडंसं तरी कृपा असावी लागते आपल्यावर. आणि आपल्याकडनं काहीतरी भक्ती झालेली असेल तेव्हाच देवाचं वारं आपल्याला येऊ शकतं. आणि जर देवाचं वारं जर नसेल, जर वाईट काय असेल तर एखाद्याचं जर समजा चुकून कोणी केला कार्यक्रम केला, ज्ञानमाळ काय म्हणता तुम्ही त्या प्रकाराचं, जर त्याचं जर ह्याचं ज्ञानमाळ केली तर एखाद्याची भक्ती एवढी अटल असू शकते की ती वाईट शक्ती पळवून लावून ती आई त्यांच्यामध्ये जागृत होते. हा असा पण प्रकार आहे आणि हे घडलेलं आहे. त्याच्यामुळं मला एकच सांगायचं आहे, ज्यांना नाही करता येत मोठे कार्यक्रम, नाही देवदेव करता येत, त्यांनी एकच करा. त्रास जर होत असेल, जे उपाय सांगितलेले असतात ते उपाय करत जा. त्या उपायाने खूप फरक पडतो. मोठेपणावर आणि दिखाव्यावर कुणी जाऊ नका. स्वतःचं भलं कसं करता येईल हे बघा. आणि भलं करण्यासाठी फक्त आपणच आपला प्रयत्न करू शकतो, कुणीही आपलं भलं करत नाही. फक्त मार्ग देण्याचं काम करतात. आणि तुम्हाला मोबाईलवर एवढं ऐकायला मिळतं आहे. थोडेसे माझे उपाय करत जा, जे खरंच अडकलेले आहे, ज्यांना मार्ग दिसत नाही, त्यांनी खरंच हे सांगितलेले उपाय करत जा. खूप फरक पडतो ह्याने. आणि तुम्हाला वाटतं सोपं, कोणाला पैसा देऊन पण उपाय नको आहे, खर्च पण करायला. आणि जर साधे सांगितले की विश्वास ठेवत नाही, कसं करणार? कुठंतरी ज्याला बरं व्हायचं असेल ना ते कुठंतरी विश्वास ठेवणार आणि त्या विश्वासावरनं तुम्हाला काहीतरी फायदा होईल. आणि ह्या गोष्टी नक्की करून बघा. आणि खूप उपाय सांगितलेले आहेत छोटे छोटे, ते उपाय नक्की करून बघा, त्याच्याने फरक पडेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक पडतो ते बघा. जर खरंच तुम्हाला दैवी शक्ती असेल, देवीचं वारं असेल तर ते तुम्हाला कळेल. आणि ह्या उपायाने जर तुमचा त्रास जर बंद झाला तर चांगलीच गोष्ट आहे. तर मग ह्या पद्धतीने काय असेल ते त्याचं निरीक्षण करा आणि नंतरच पुढचे निर्णय घ्या, एवढंच सांगते. ओम जय गुरुदेव. आई राजव देव देवम पद्मावती माता की जय.